नमस्कार माऊली. 2-4 दिवस काय पावसाने उघडीक दिलीच नाही. आज पाऊस आला नव्हता. तर चला मग पंढरपूरचं दर्शन घेऊया. श्री विठ्ठलांचं, श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया म्हणून आम्ही पंढरपूरला निघालो. श्रीकृष्णाच्या मंदिरात गेलो. श्रीकृष्णाचं अगदी छान दर्शन झालं. श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहताच अंगावर शहारा येतो. श्रीकृष्णांचं दर्शन करून मन प्रसन्न झालं. महादेवांचं, गणपती बाप्पांचं दर्शन देखील झालं. शंभू आणि गौरी दोघेही नतमस्तक होऊन श्रीकृष्णांना नमस्कार करतात आणि आम्हाला सुखी ठेवा, सुखशांती प्राप्त होऊ द्या, चांगली बुद्धी द्या असं देवाकडे मागणं मागत होते. त्या दोघांचं काही श्रीकृष्णांसोबतचं फोटो आम्ही शूट केलं. श्रीकृष्णांचा पोशाख अगदी छान होता. श्रीकृष्ण फार गोड दिसत होते. प्रसन्न वाटलं. श्रीकृष्णांची मूर्ती फार आकर्षक आहे. आम्ही सगळ्यांनी श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. श्रीकृष्णांचं दर्शन फार छान झालं. नंतर आम्ही चंद्रभागा नदीकडे गेलो पुंडलिक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर नदी भरून पाण्याने वाहत होती. नदीला पूर आला होता. जिकडे तिकडे पाणीच होतं. पुंडलिक महाराजांचं दर्शन काही घेता आलं नाही. मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं होतं. शिखर फक्त दिसत होतं. शंभूने आणि गौरीने गंध लावला आणि नदीच्या कडेला उभा राहून पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलं. माऊली, पुंडलिक महाराजांच्या भक्तीमुळे आणि आईवडिलांच्या सेवेमुळे श्री विठ्ठल आज इथे आहेत. त्यांच्यामुळेच इथं पंढरपूरमध्ये ते आले होते. 28 युगे विटेवर श्री विठ्ठल उभे आहेत. हे पहा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी, पुंडलिकाच्या दर्शनासाठी भाविक इथे नदीकाठी जमले होते. नदीला पूर आल्यामुळे नदीमध्ये फार पाणी होतं. त्यामुळे भाविक घाटावर उभा राहूनच नदीचं आणि पुंडलिक महाराजांचं दर्शन घेत होते. शंभूने आणि गौरीने होडीमध्ये बसण्यासाठी हट्ट केला, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना नको म्हणलं. आम्ही पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलं. फार प्रसन्न वाटलं. पुंडलिक महाराजांचं, श्रीकृष्णांचं, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.